आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या टॉप 9च्या माध्यमातून। सुरुवातीला राजकीय बातम्या। इतरांचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका। एकनाथ शिंदे यांची जरांगे पाटलांच्या आजच्या बैठकीवर प्रतिक्रिया। मराठा सरकारचं धोरण स्पष्ट आहे, सरकारची भूमिका स्पष्ट आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। कुठल्याही समाजाचं, ओबीसीचं, इतर समाजाचं आरक्षण कमी न करता या भूमिकेवर सरकार ठाम आहे। थोड्याच वेळात मराठा संघटनांसोबत मनोज जरांगे यांची बैठक। अल्टिमेटमसह जरांगे आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार। 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण हवं। 24 डिसेंबरच्या नंतर जराही वेळ देणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। समाजाची भूमिका, आमची समाजाची भूमिकेशी आम्ही प्रामाणिक आहेत। आम्हाला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण पाहिजे। सरकार आरक्षण देईलच, नाही दिलं तरी आम्ही लढायला सज्ज आहेत। परंतु त्यांचा 24 डिसेंबरचा पर्यंतचा जो त्यांना वेळ दिलेला आहे त्यातला 1 घंटाही कमी होणार नाही। सरकारच्या शिष्टमंडळानं शनिवारी जरांगे पाटलांची भेट घेतली। 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमचा विचार करा, गिरीश महाजन यांची मनोज जरांगेंकडे मागणी। मनोज जरांगेंनी गिरीश महाजन यांचं रेकॉर्डिंग व्हायरल करावं। महाजन तुमच्याशी काय बोलले ते महाराष्ट्राला कळू द्या, एकनाथ खडसे यांचं मनोज जरांगेंना आवाहन। पाटलांनी या ठिकाणी असं सांगितलेलं आहे, ओबीसी मधनं तुम्हाला आरक्षण देऊ, हे मला व्हायरल करावं लागेल असं म्हटलेलं आहे। मला असं वाटतं की जरांगे पाटलांनी हे अधिक वेळ न घालता नेमकं माननीय मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन गिरीश महाजनांनी तुमच्यासमोर काय बोलणं केलं हे महाराष्ट्रातील जनतेला समजलं पाहिजे। भिवंडीमध्ये आज दुपारी 3 वाजता ओबीसी मेळावा। मंत्री छगन भुजबळ मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता। छगन भुजबळांच्या भिवंडी एल्गार सभेपूर्वी कल्याण डोंबिवलीमध्ये ओबीसी समाजाची बॅनरबाजी। बॅनरमध्ये छगन भुजबळ यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचेही फोटो। तडजोडी तुटल्यामुळेच ठाकरे गटानं मोर्चा काढला। ठाकरे गटाच्या मोर्चावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा। ठाकरे गटाचा मोर्चा हा विकास विरोधी होता, एकनाथ शिंदेंची टीका। धारावीतील मोर्चाची चेष्टा करता मग तुम्ही कुणाची दलाली करता, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल। तर मोर्चासाठी चंद्रावरून लोक आणल्याचाही संजय राऊतांचा टोका। काल धारावीमध्ये जो मोर्चा निघाला, त्याची चेष्टा या राज्याचे मुख्यमंत्री करतात, उपमुख्यमंत्री करतात। तुम्ही कोणाची दलाली करताय? उद्योगपतीची, भांडवलदाराची। प्रधानमंत्री मोदींनी जी चंद्रावरती यान उतरवलेलं आहे ना, त्याच्यामुळे तिकडे ट्रॅफिक सुरू झालं आहे आणि ती सगळी माणसं चंद्रावरून आली होती।